काय भावा, उद्या तुमची आंबेडकर जयंती आहे ना? मग काय राडा घालणार काय? नाही रे भावा, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि आमची जयंती असं नाही रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाला एका जातीमध्ये तसं नाही बोलत रे भावा. पण तुम्हा लोकांना एवढं फुकटचं आरक्षण आहे, तर तुम्हाला काय लगेच कुठे म्हणजे ऍडमिशन होऊन जातं कमी टक्क्यांमध्ये. पण आम्हाला बाबासाहेबांमुळे आरक्षण मिळाले, कारण की हा जो समाज होता आम्हाला पूर्ण वंचित ठेवणार होता, आणि त्यांचं रक्षण म्हणून बाबासाहेबांनी मला जिथपर्यंत पोहोचवलंय. फुकट मिळालेलं नाहीये, खूप याच्यासाठी त्याग करावा लागलेला. नंतर आज जे काय आज आम्ही आहोत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे आहोत. आणि आम्हीच पुरते नाही, आज प्रत्येक भारतातील मुलगा एक स्वतंत्र एक श्वास घेत आहे. प्रत्येकाला एक अधिकार मिळालेला आहे, व्यक्ती स्वतंत्र हक्क दिलेला आहे. हो, ते सगळं ठीक आहे रे, पण तरी पण पहिले आमचे दैवत, नंतर मग सगळे तुमचे येणारच ना. कारण की आमच्यासाठी तर काही केलं नाही ना. मित्र, मला बाबासाहेब आजही वाटतात की लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. कारण की बाबासाहेब हे प्रत्येक महिलांसाठी, म्हणजे हिंदू कोड बिल तुम्ही वाचलं असेल, किती महिलांसाठी त्यांनी करून ठेवले. म्हणजे पोडगी अगोदर देत नव्हते, ते बाबासाहेबांमुळे शक्य झालेले पोडगी. मग लेबरसाठी भरपगारी रजा असेल, महिलांसाठी गरोदरपणामध्ये सुट्टी असेल, ही कुणामुळे? बाबासाहेबांमुळे. अरे भावा, जय भीम. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैराज धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. नवा नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा.